हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण आलो होतो उदयगिरी केव्स बघायला. म्हणजे साचीनंतर आम्ही ठरवलेलं की उदयगिरी केव्स बघायला जाऊया. तर हे साधारण 13 किलोमीटर अंतरावर होतं साची जवळून. तर म्हणून लगेच पाहायला गेलेलो. तर म्हणून ह्याचा दुसरा व्लॉग मी पर्सनली बनवला होता. मेन म्हणजे हे ठिकाण इतिहास, शिल्पकला आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे एक अनमोल वारसा स्थळ आहे. चला तर मग सुरू करूया. आणि हे खूप उंचावर होतं. म्हणजे आम्ही तर थकलेले चालून चालून अक्षरशः. पण भारी वाटत होतं. म्हणजे सर्व फिरून झाल्यानंतर इथे तर आमची सर्वांची चांगली जिरली होती असं तुम्ही म्हणू शकतात. म्हणून नक्षूला बघा कोण उचलून घेत नव्हतं. तो आपला आपला विचारा चालत होता. तर असो, पण इथून व्ह्यू काय भारी दिसत होता. आजूबाजूचं हिरवळ हिरवळ वातावरण एकच नंबर दिसत होतं. अजून वर चालायचं होतं. अजून तर आम्ही अर्ध्यातही आले नव्हते. आणि वर आल्यानंतर म्हणजे वरती वाटत होतं की ठीक आहे, एवढं उंचावर आले तरी भारी व्ह्यू दिसतोय. आणि इथून सुद्धा ह्या लोकांना मोर दिसत होते. मी चष्मा नाही घातला म्हणून मला दिसत नव्हतं. तर तुम्हाला बघा दिसतंय का? मला तर नाहीच दिसलं लास्टपर्यंत. या लेण्या इसवी सन 4थ्या व 5व्या शतकात म्हणजेच गुप्त साम्राज्याच्या काळात तयार करण्यात आल्या होत्या. आणि इथे एकूण 20 खडकात कोरल्या गेलेल्या आहेत. आणि प्रामुख्याने या लेण्यांमध्ये ना हिंदू धर्माशी संबंधित शिल्पे आहेत. जैन धर्माशी संबंधित लेण्या सुद्धा आहेत. सर्वात प्रसिद्ध आकर्षण काय आहे? वराह अवतार. येथील सर्वात प्रसिद्ध शिल्प म्हणजे भगवान विष्णूंचा वराह अवतार आहे. आणि उंचावरून बघा किती निसर्गरम्य दृश्य दिसतंय. इथे सुद्धा इतिहासप्रेमी पर्यटक आणि फोटोग्राफीसाठी लोक आरामात येऊ शकतात. आणि फिरण्यासाठी परफेक्ट टाइम म्हणजे ऑक्टोबर ते मार्च आहे इथे. आम्हाला तसं ते सिक्युरिटी गार्डनी सांगितलं होतं. कारण इतर वेळी गरमी तुम्हाला खूप लागेल. त्यापेक्षा ते ऑक्टोबर ते मार्च परफेक्ट टाइम असेल. आणि इतिहास, कला आणि निसर्गाचा सुंदर संगम आपल्याला इथे सुद्धा अनुभवायला मिळतो. उदयगिरी या शब्दाचा अर्थ उगवत्या सूर्याचा डोंगर असा होतो. तुम्हाला माहिती आहे का? इथले वराह अवताराचे शिल्प 1600 वर्ष जुनं आहे. आणि आजही त्यातील कोरीवकाम अत्यंत स्पष्ट आणि सुंदर आपल्याला दिसून येतं. त्याचमुळे हे भारतीय शिल्पकलेतील एक प्रमुख नमुना मानलं जातं. आणि लेणीच्या बाहेरच्या साईडला काही छान छान अशी घरं सुद्धा होती. गाव आहे ते एखादं. आणि ते सुद्धा माझ्या भावाला मोर दिसत होता. मला तर नाही दिसला. तो बोलला की उडालाय वरतून. तर छानच होतं ते म्हणजे. आणि बघा ना, किती छान वाटते, किती सुंदर दिसते सर्व. आणि हेच ते गाव मी जे बोलत होती, की लेणीच्या बाहेरच्या साईडला घरं आहेत छान-छान. आणि हे बघा, तुम्हाला गणेश मूर्ती दिसते का? मला दिसली. इथे ना शिव, विष्णू आणि दुर्गा आणि जैन तीर्थंकरांच्या प्रतिमाही कोरलेल्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि सूर्योदयाच्या वेळी येथील वातावरण तर अतिशय शांत आणि मनमोहक असतं. इथलं सर्वात प्रसिद्ध आकर्षण मी तुम्हाला बोललेली ना, वराह अवतार हेच आहेत ते. आपल्या भगवान विष्णूंचा वराह अवतार. बघा तुम्ही किती छान छान शिल्पकला आहे तिथे. खूप भारी वाटतंय. काही फोटोज मी तुम्हाला दाखवण्यासाठी क्लिक केले होते, जिथे मला व्हिडिओ काढायला नाही जमलेत ते. तर अशा प्रकारे आम्ही खूप ठिकाणी फिरलोत. म्हणजे आता अजूनही उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला एक नवीन ठिकाणासोबत आम्ही दिसणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला उदयगिरी केव्स कसे वाटलेत? आणि जर तुम्ही सुद्धा साची पाहायला येत असाल तर नक्की जवळ असलेली ही उदयगिरी लेणी नक्की बघा. इतिहास, कला आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे हीच आपली उदयगिरी लेणी. तर नक्ष बघा इथे किती छान छान खेळतोय. मग असं सर्व बघून झाल्यानंतर आम्ही थोडी मजा-मस्ती केली आणि निघालो होतो आमच्या हॉटेलवर जायला. तर जेवण वगैरे केलं आणि माझ्या भावाचा बर्थडे होता, तर बर्थडेसुद्धा सेलिब्रेट केला त्याचा. खूप मजा आली होती आम्हाला. आणि केक बघा तो कसा कट करतोय. तर चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.